मंडळी नमस्कार। नक्कीच सगळ्यांनी पाकिस्तान आणि भारताची आशिया कपची मॅच बघितली असणार। तुम्ही रात्री 2:30 वाजेपर्यंत जागला असाल आणि ती मॅच बघितली असेल याची खात्री आहे। तर टीम इंडिया जिंकली, 5 विकेट्स राखून पाकिस्तानचा दणदणीत पराभव करण्यात आला। पण मॅच अटीतटीची होती आणि या अटीतटीच्या मॅचमध्ये पाकिस्तान हरलं आणि सूर्यकुमार चमकला। मी असं का म्हणतेय ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अर्थात आपण आतापर्यंत प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये जो काही राडा झाला त्याच्याविषयी बोललेलो आहोत। त्याच्यानंतर का भारतानं अशी भूमिका घेतली, सूर्यकुमारनं अशी भूमिका घेतली की आम्ही पाकिस्तानी मंत्र्याकडनं ट्रॉफी स्वीकारणार नाही, ते आपण पाहिलेलं आहे। महत्त्वाचा विषय हा आहे की या विजयानंतर सूर्यकुमार चमकला। कसा चमकला तर त्याने फक्त म्हणजे त्याचे रन तसे निघत नव्हते मॅचमध्ये, पण तरी सुद्धा त्याने पत्रकार परिषदेमध्ये उत्तर देऊन 6-4 मारलेले आहेत। कसं का हे सगळं आपण जाणून घेऊया। तर सगळ्यांनी पाकिस्तानची मॅच पाहिली। 15व्या ओव्हरनंतर म्हणजे पाकिस्तान इंडियाच्या मॅचमध्ये 15व्या ओव्हरनंतर सगळी मॅच फिरलेली बघितली। शेवटचा ओव्हर तर अत्यंत अमेझिंग होता। म्हणजे त्या ओव्हरमध्ये काय होतं असेच सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील आणि अखेर 5 विकेट्सनी टीम इंडिया जिंकली। पण प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये टीम इंडियानं आणि सूर्यकुमारनं एक मोठा निर्णय घेतला की आम्ही पाक मंत्र्याकडनं ट्रॉफी स्वीकारणार नाही। पाक मंत्री मोहसिन नकवी हे जवळपास 15-20 मिनिटं अर्धा तास स्टेजवर उभे राहिले। त्यांनी उपविजेतेचं पदक दिलं, प्लेअर ऑफ द मॅचचं पदक दिलं, पण ट्रॉफी घ्यायला काही टीम इंडिया येईना। टीम इंडिया समोर उजव्या बाजूला बसलेली आहे लॉनवर, पण तरी सुद्धा ती उठेना। मग शेवटी ब्रॉडकास्टरने हे स्पष्ट केलं की टीम इंडिया काही ट्रॉफी स्वीकारणार नाहीये आणि त्यानंतर मात्र पत्रकार परिषद झाली। पत्रकार परिषदेमध्ये सूर्यकुमार याला एका पाकिस्तानी जर्नलिस्टनं एक प्रश्न विचारला। तो प्रश्न काय होता तर त्या पाकिस्तानी जर्नलिस्टनं असं म्हटलं की बाबा तुमची पाकिस्तान बरोबरची वागणूक चांगली नाही राहिलेली आहे। तुम्ही हँडशेक केलं नाहीत पहिल्या मॅचच्या वेळेला, त्यामुळे तुम्ही चर्चेत आलात। त्यानंतर आत्ता शेवटच्या मॅचच्या वेळेला ट्रॉफीसाठी फोटोशूट करायचं होतं, त्यात सुद्धा तुम्ही सहभागी झाला नाहीत। पहिला असा कॅप्टन आहे जो क्रिकेटमध्ये राजकारण आणतो आहे। असा प्रश्न विचारल्यानंतर जरा सूर्यकुमार हसला, त्याने एक स्माईल दिलं आणि त्यानंतर त्याने त्या पत्रकाराला उत्तर दिलं की आत्ता तुम्ही खरं तर थोडेसे रागात आहात, त्यामुळे मी या प्रश्नाला उत्तर देऊ की नको असा मला प्रश्न पडलाय। त्याबरोबर सूर्यकुमार असंही म्हणाला की तुम्ही 4 प्रश्न विचारलेले आहात, त्यामुळे मी कुठल्या प्रश्नाला आणि कसं उत्तर द्यायचं असं म्हणून सूर्यकुमारने तो प्रश्न टाळला। दुसऱ्या एका पाकिस्तानी पत्रकारानं त्याला प्रश्न विचारला की बाबा रे तू फॉर्ममध्ये नाहीयेस, तू चांगले रन काढत नाहीयेस, तुझी बॅट चालतच नाहीये। त्याच्या फॉर्मविषयी हा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा तो अत्यंत शांत होता, काम होता आणि त्याने असं म्हटलं मी आउट ऑफ फॉर्म नाहीये, मी आउट ऑफ रन आहे। जर सराव केला तर ती गोष्ट सुद्धा सहजी शक्य होते। असं उत्तर दिल्यानंतर अनेक जे बसलेले पत्रकार आणि इतर लोक होती त्यांच्यामध्ये एकच हशा पिकला आणि त्याने सुद्धा उत्तराच्या शेवटी एक स्माईल दिला। याचा अर्थ असा की अत्यंत त्याने सगळ्यात आधी जी कृती केली त्या कृतीवर तो ठाम होता। त्याने ती का केली याच्याबद्दलचं एक एक्सप्लेनेशन त्याच्याकडे तयार होतं आणि त्याला विचारलेले जे प्रश्न होते त्याला सुद्धा अत्यंत सडेतोडपणे त्याने उत्तर दिलं। म्हणजे जरी मॅचच्या दरम्यान तो रन काढत नसला तरी सुद्धा त्यांनी प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये केलेली जी कृती होती, घेतलेला निर्णय होता तो, किंवा त्याने पत्रकारांना दिलेली जी उत्तर होती, त्यामुळे तो सगळ्या बाबतीत उजवाच ठरला। यात अजून एक शेवट सांगायचं असं की त्याने या तिन्ही मॅचेसमध्ये त्याला जे मिळणारं मानधन आहे ते सगळं मानधन त्याने जे सीमेवर लढणारे सगळे आपले सैनिक आहेत त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे, तसं त्याने ट्विट सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे सुद्धा तो चर्चेचा ठरला आणि म्हणून तो या सगळ्या आशिया कपच्या तिन्ही मॅचेस दरम्यान उजवा ठरला, चमकणारा ठरला आणि चर्चेचा विषय ठरला। तर या सगळ्या विषयी अजून काही तुम्हाला सांगायचं असेल, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, सूर्यकुमार विषयी तुम्हाला अजून काही टिप्पणी करायची असेल, कमेंटमध्ये नक्की करा।